विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सपशेल माघार विकास आघाडी बघायला मिळाली। महाविकास आघाडीमधल्या उमेदवारांनी ऐन वेळेला धडाधड आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि 5 जागांवरती महायुतीचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि हेच महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलंय। ठाकरेंच्या शिवसेनेने अर्ज मागे घेणाऱ्या 3 जणांवरती कारवाई करत त्यांना पक्षामधून बाहेरचा रस्ता दाखवला, पण काँग्रेसकडून मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। काँग्रेसने विदर्भामध्ये 3 ठिकाणांवरून माघार घेतली, पण अद्याप त्यावरती पक्ष म्हणून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। तर जिथे जिथे अर्ज मागे घेण्यात आले तिथे पक्षाकडून चौकशी लावली जाईल असं वक्तव्य अतुल लोंढेंनी केलंय। अहवाल आल्याच्या नंतर पक्षाकडून संबंधितांवरती कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती अतुल लोंढेंनी दिली। भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग वारंवार केला जातोय आणि नागपूरमध्ये भाजपचे नगरसेवक मला मतदान करतील असंही अतुल लोंढे म्हणाले आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे आहे। मला कोणाचा फोन वगैरे आला नाही। माझ्याबद्दल देशभरात सर्वांना माहिती आहे की अतुल लोंढेंची विचारधारेप्रतीची निष्ठा, पक्षाप्रतीची निष्ठा ह्याची सर्व कल्पना सर्वश्रुत आहे। बाहेर जर मोठ्या नेत्यांच्या संदर्भात काही प्रयत्न झाले असतील तर मला त्याची कल्पना नाही, पण एवढं मात्र नक्की की ज्या पद्धतीनं लोकशाहीचं दमन या देशामध्ये सुरू आहे त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीनं 3 लोकांनी माघारी घ्याव्या जाव्या लागल्या, आमिष दिले किंवा त्यांच्यावर दबाव आला किंवा कुठली भीती दाखवली, अशा कुठल्या तरी प्रकाराशिवाय तर हे शक्य नाही आहे। पण जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे। निवडणुका जिंकणं हारणं हा लोकशाहीचा भाग आहे। सरकार येतं, सरकार जातं, पण लोकशाही महत्त्वाची आहे, देशाचं संविधान महत्त्वाचं आहे आणि त्याचा चोळामोळा करणे, त्याला पायदळी तुडवणे हे BJPचं सातत्याचं धोरण राहिलेलं आहे आणि ते आता ढळढळीतपणे जे आहे त्या या निवडणुकांच्या निमित्तानं समोर आलेलं आहे। काही ना काही दबाव आल्याशिवाय, आमिष दाखवल्याशिवाय तुमचं फ्युचरमध्ये काय आहे, निवडणूक तुम्ही जिंकणार आहे की नाही जिंकणार आहे, दबाव BJP कोण टाकणार आहे दबाव? फायदा कोणाला शेवटी? शेवटी BJPला फायदा आहे। कशा पद्धतीनं ह्या निवडणुका ज्या आहे त्या दबाव आणून संपवण्यात आल्या, निवडणुकीची प्रक्रिया संपली तर लोकशाही राहिली कुठं? तिथल्या राजकीय गरजेप्रमाणे तो निर्णय झालेला अशी माझी माहिती आहे की कोण चांगली फाईट देऊ शकतं, कशा पद्धतीनं आपण समोर उभं राहू शकतं हा विचार करून निर्णय घेतला गेलेला अशी माझी माहिती आहे। आता प्रत्यक्षात काय आहे तुम्हाला हे नानाभाऊ सांगू शकतील। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।